ही टूर प्लीज कॅन्सल करा. नाही जमत. मी तुमच्या साहेबांशी बोलतो. नाही नाही, असं काही करू नका तुम्ही. अंजली प्लीज. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. पण 4 दिवस मी नाही राहू शकत. 4 दिवस पण भेटणार नाही होत हा विचार पण नाही करू शकत मी अंजली. श्रीकांत, माझंही तसंच काहीतरी झालंय. लग्नानंतर मी ऐकेन तुमचं सगळं, पण प्लीज आता मला असं एकट्याला सोडून जाऊ नका. एक वेळ गिरिजा सून म्हणून नाही मिळाली ना तरी चालेल. ती 1.5 पायाची मुलगी या घरात येता कामा नये. तरी लक्षण मिळलं. कमल हळू. बेडरूम मध्ये श्री बसलाय, त्याने ऐकलं तर पुन्हा वाद नको. सगळं टेन्शन आपल्या एकटीनं मीच घ्यायचं. हॅलो काकू, गिरिजा बोलते. मला काहीच सुचत नाहीये हो आता. अगं बाई गिरिजा, ए बाळा रडू नको रडू नको. काय झालं पिल्ला? माझ्या घरी माझ्यासाठी दुसरा मुलगा बघायचं प्लॅनिंग चाललंय. अगं बाई, मग तू सांग की मला श्रीशीच लग्न करायचं म्हणून. चाळीतला गणपती गेला आपला. तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? हो म्हणजे असं झालं की जरा. आता ट्रेन पंक्चर झाली असं सांगू नका. भेटायचा प्रोग्राम होता का? नाही नाही नाही, आम्हाला नाही सांगितलंच तरी चालेल. तसं काही नाहीये. ते असं झालं की म्हणजे श्रीकांतरावांना भेटायचा प्रोग्राम होता. पण श्रीकांतराव बोलले का त्यांच्या आई वडिलांशी? काय ग, बोलणं झालं का त्यांचं? नाही, आम्ही त्याबद्दल काहीच बोललो नाही. अंजू, मी आता खूपच मागे लागते असं समजू नको बाई. पण ह्या गोष्टी लवकरात लवकर व्हायला नकोत का? पण आता जरा सावधपणे तुला वागायला लागेल. का? म्हणजे असं बघ की असं तोडून बोलतोस किंवा असं संतापून बोलतोस ना, तर ते जरा आवरून, म्हणजे दुसऱ्याला दुखवेल असं काही करू नकोस रे. हे जे काही घडतंय ते बदलता नाही येणार. काय माहितीये, आमचं शास्त्र फक्त अंदाज करू शकतं, गोष्टी बदलू शकत नाही. लोणावळ्याला नाही नाही, काही गरज नाही जायची. अगं असं कसं चालेल? हो, आपल्याशिवाय कधी एकटी राहिलीये का ती? रागिणी, अगं ती शाळेच्या 7वीतल्या पिकनिकला चाललेली नाहीये. तुम्हाला ना बोलण्याचं ताळतंत्रच नाहीये. अगं आई, मी एकटी नाहीये. अख्खा स्टाफ आहे माझ्यासोबत. ती सुनीता पण असणार ना बरोबर. उगाचच काहीतरी कारण काढून भांडत बसेल तुझ्याशी, म्हणूनच काळजी वाटते मला. तू सरळ काहीतरी कारण सांग आणि कॅन्सल कर. अगं आई, कॅन्सल करून नाही चालणार. बाबा प्लीज सांगा ना बाबा. अंजू तू जा बघू, जा जा. हे बघ, काम महत्वाचं. अहो, जा जा तू जा. एक तर अंजली नेमकी 4 दिवस बाहेर गावी जाणार. एकीकडे गिरिजा, काय केल्या लग्नाचा हट्ट सोडायला तयारच नाहीये. ह्या सगळ्याचा एकत्र काही संबंध आहे की नाही? का तयार झालीस ताई तू सुनीलशी लग्नाला? तेव्हाच का नाही बोललीस? आपण सपोर्ट केला असता ना तुला. बंड्या, खूप लहान होतास तू, तुला आठवत नसेल. आपण माहीमचं स्वतःचं घर सोडून इथे भाड्याच्या घरात राहायला आलो. आई बाबांनी खूप प्रॉब्लेम्स मधनं आपल्याला वाढवलंय. आपल्या पुढे त्यांच्या सुखाचा विचारच नाही केला त्यांनी. हे मला कळत नाही असं वाटतं का तुला? म्हणजे अभ्यासात जरी मी माठ असलो ना, तरी एवढाही मूर्ख नाहीये का मी? तसं नाही रे. म्हणजे एवढ्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला वाढवल्यानंतर आपण त्यांचा विचार नको करायला? आपल्या ऑफिसच्या ट्रेनिंगचं शेड्यूल आलेलं आहे हेड ऑफिसवरून. उद्या सकाळीच आपल्याला लोणावळ्यासाठी इथून निघायचं. लोणावळ्याला जाण्यासाठी आपल्याला ऑफिसने बसची सोय केलेली आहे. त्या उद्या सकाळी वेळेवर येऊन त्या सेवेचा लाभ उठवावा ही नम्र विनंती. कसं थांबावं अंजलीला? काही केल्या थांबायला तयारच नाहीये ती. एक तर रावनं सांगितलेलं भविष्य, काय करावं यातून बाहेर तर पडायलाच हवं. असं